एका गावामध्ये एक शिक्षक, त्याची नवीन ट्रान्सफर झालेली असते आणि तो तिकडं गावामध्ये ट्रान्सफर होतो आणि रेग्युलर रुटीन चालू असतं त्याचं. सकाळी त्याला पाणी लागतं म्हणून तो हापश्यावर जातो आणि पाणी भरायचा प्रयत्न करतो. 2-3 हापसे मारतो आणि नंतर बघतो अरे पाणीच नाही यायला तयार. परत अजून 2-3 वेळा मारतो, तरीही होत नाही. मग तो शांतपणे वाट बघतो आता काय करावं. आणि दुसरा माणूस येतो, एक हापसा मारतो आणि पाणी येतं. पण तो म्हणतो अरे कसं काय, मी 4-5 हापसे मारतोय तरी पाणी यायला तयार नाही हापस्यामधून. मग ह्यानी एकच हापसा मारला आणि कसं काय पाणी आलं. असं 2-3 दिवस त्याचं होतं. आणि 4थ्या दिवशी तो त्या माणसाला विचारतो, तुम्ही असं काय करता की जेणेकरून तुम्ही एका हापसामध्ये पाणी लगेच मिळतं तुम्ही हात मारल्यावर. तो म्हणतो यात काय खूप मोठं रॉकेट सायन्स नाही. तुम्ही 4-5 वेळा हापसा मारलेला गेल्यानंतर 5व्या वेळा जेव्हा मारतो तेव्हा पाणी येत असतं. आणि ह्या हापसाला 4-5 वेळा हापसा मारल्यानंतरच, पंप मारल्यानंतरच पाणी येत असतं. म्हणजे सिम्पल लॉजिक आहे मित्रांनो. पण आपल्याला माहिती नसतं की आपण शेवटपर्यंत प्रयत्न नाही करत, आपण प्रयत्न मध्येच सोडून देतो. थँक्यू.